सिव्हिल लाईन्स रेल्वे परिसरातील 813 कामगार कुटुंबांच्या B2 फ्रीहोल्ड प्रश्नाला न्याय पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. मुरारजी पेठ येथील सिव्हिल लाईन्स रेल्वे परिसरातील 813 कामगार कुटुंबांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या B2 फ्रीहोल्ड प्रश्नाला अखेर न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे परिसरातील चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितलं की ब्रिटिश कालापासून प्रलंबित असलेला हा अत्यंत जटिल आणि संवेदनशील विषय आमदारकीच्या अवघ्या 20 महिन्यात मार्गी लागला. हा निर्णय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं. देवेंद्र कोठे यांनी सांगितलं की ज्या जुनी मिल चाळी त्यांचा जन्म झाला आणि ते लहानाचे मोठे झाले, ज्या जुनी मिल चाळ व जुनी पोलीस लाईनमध्ये 13 चाळीतील नागरिकांनी त्यांना प्रथम नगरसेवक आणि नंतर आमदार म्हणून निवडून दिलं. या सर्व चाळींचा अनेक पिढ्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली लागल्याचं मोठं समाधान आहे. यावेळी त्यांनी आपल्या आजोबा स्वर्गीय तात्यासाहेब कोठे यांची आठवण करून दिली. चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांनी त्या काळात मोलाचं योगदान दिलं होतं. आज त्याच चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा असल्यानं हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, संबंधित अधिकारी तसेच या विषयासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं आमदार देवेंद्र कोठेने आभार मानले. या निर्णयामुळे सिव्हिल लाईन्स रेल्वे परिसरातील 813 कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षापासून रखडलेल्या पुनर्विकास प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. अध्यक्ष महोदय, आपण मला याच्यावरती बोलण्याची संधी दिली. मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुती सरकारचा आणि विशेष करून चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करण्याची माझी भावना आहे की सोलापूरचा जो प्रश्न ब्रिटिश काळापासून प्रलंबित होता, विशेषतः सोलापूर शहरातील कामगारांच्या ज्या चाळी आहेत, 13 चाळी, त्यासोबत 850 मिळकती आणि जवळपास 9000 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी साहेब प्रलंबित होता. अनेक दशकं आम्ही ही प्रश्न निकाली काढण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होतो, परंतु कोणी आमची भावना समजून घेतली नाही. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी ह्या विषयी लक्ष घातलं आणि आम्ही साहेबांना सांगितलं की ज्या जमिनी आम्हाला ब्रिटिश काळामध्ये खरेदी खताने आणि कबुलियतीने विकत दिलेले आहेत, अशा जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी B2 हा सत्ता प्रकार लावल्यामुळं अध्यक्ष महोदय, आमच्या कामगारांच्या चाळी ह्या जवळपास 100-125 वर्ष जुन्या झालेल्या होत्या. आम्हाला कुठल्याही प्रकारचं पुनर्विकास होत नव्हतं, बांधकाम परवाने मिळत नव्हते, घरांवरती कर्ज मिळत नव्हते. एकीकडे आपलं फडणवीस साहेबांचं सरकार महाराष्ट्र राज्यात 20 लाख घर बांधण्याचा संकल्प करतोय, परंतु आमच्या या सगळ्या कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडला होता. आम्ही बावनकुळे साहेबांना विनंती केली की आपण हे काम करून द्यावं आणि त्यांनी फक्त 2.5% वरती आम्हाला हे काम करून दिल्यामुळं आणि विशेषतः सोलापूरचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते आणि यातनं साहेब निश्चितच अनेक दशकं रखडलेला हा विषय मार्गी लागलाय. आम्ही अधिकाऱ्यांना साहेब भावना व्यक्त केली, आम्हाला मेल्यानंतरचे 5 लाख नको, परंतु जिवंत असताना कामं करा.